नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज उपासाची वर्षभर टिकणारी अशी रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथे 1 वाटीभर शाबू घेतलेला आहे भिजलेला, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला हे बटाटे सोलून घ्यायचे. तर बटाटे हे थोडेसे छोटे आहेत, जास्त मोठे पण नाहीत आणि शाबू भिजलेला मी रात्रभर भिजत घातलेला होता. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं बटाटे सोलून झालेले आहेत. गॅसवर कढई ठेवलेली. आता ह्याच्यात घेतलेलं पाणी 1 वाटीभर ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचे. चिली फ्लेक्स टाकायचे. तुम्हाला जर आवडत असेल किंवा उपासाला खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता. आता पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी शाबू टाकलेला आहे आणि 2 बटाटे खिसून टाकलेले आहेत. आता ह्याला झाकण ठेवायचे. आणि सारखं हलवत राहायचे कारण कढईला बुडात चिटकण्याची शक्यता असते. आता हे झाकून ठेवायचे 2 मिनिट. तर बघू शकता एकदम छान असं शाबू शिजलेला आहे. आता ह्याला गॅस बंद करून असंच झाकून ठेवायचे थंड होईपर्यंत. आता इथं मी खाली उतरून ठेवलेलं आहे गॅसच्या आणि एकदम थंड असं झालेलं आहे बघू शकता. आता झाकून ठेवायचे. आता इथं ताटाला तूप लावून घ्यायचे. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर तेलामुळे कुमट होतं पदार्थ कोणताही. आता इथं थोडासा हात भिजवून घ्यायचा पाण्याने आणि अशा पद्धतीनं छोटे-छोटे पॉपकॉर्न तयार करून घ्यायचे शाबूचे. तर एकदम छान चवदार असे लागतात. नक्की बनवा आणि सावलीला बसून तुम्ही बनवू शकता आणि नंतर उन्हात ठेवलं तरी एकदम छान असं वाळून तयार होतात. आता मी इथं ताटात सावलीला बसूनच बनवत आहे. आता इथं सर्व पॉपकॉर्न माझे तयार झालेले आहेत शाबूचे. ते बघू शकता. तर तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवू शकता. प्रमाण दुप्पट किंवा चौपट घ्यायचं असतं ह्याचं. आता इथे एकदम छान 2 दिवस उन्हात वाळत घातले होते. वाळलेले आहे. आता तुम्हाला हे तळून दाखवणार आहे. तर बघू शकता एकदम असे कडक झालेले आहेत. आता इथं कढई ठेवली, तेल टाकायचे. तेल गरम झाली त्याच्यामध्ये तळून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं फु तळून दुप्पट होतात. आता याच पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे. सुरुवातीला एक तळून घेतलेला आहे. ते बघू शकता एकदम छान असा शाबू पण फुगलेला आहे. माझ्या जर नवीन-नवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.